नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण काही पुरस्कार पाहणार आहोत। 5 ते 6 पुरस्कार आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपण पाहूयात, जेणेकरून प्रश्न कसा येईल हे पण समजेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण या ठिकाणी घेऊयात। तर सुरुवात करूयात लगेच। आजचा पहिला पुरस्कार महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार। आपल्याला विचारतील की महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे आणि राज्य शासनाचा पहिला पुरस्कार आहे। ऑप्शन काय आहेत पहा, चैत्राम पवार, आदित्य ब्राह्मणे, तुषार रंजनकर, शिवाजी करे। तर राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे याचं उत्तर आहे चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे। लक्षात आलं, राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार महत्त्वाचा पुरस्कार आहे। आणि चैत्राम पवार हे कुठले आहेत तर बारीपाडा या ठिकाणचे। बारीपाडा, चैत्राम पवार बारीपाडा या ठिकाणचे। कोणत्या जिल्ह्यामधील? धुळे, बारीपाडा धुळे या ठिकाणचे आहेत। अशा प्रकारे राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार या चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे। आणि या पुरस्काराच्या स्वरूपाचा जर विचार केला, पुरस्काराच्या स्वरूपाचा आपण का विचार करतोय, कारण राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार आहे। मग या पुरस्काराचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुरस्काराचं स्वरूप आहे 20 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र। अशा प्रकारे या पुरस्काराचं स्वरूप आहे। नरेंद्र मोदींच्या हस्ते या चैत्राम पवार यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार आपण उल्लेख करतोय, राज्य शासनाचा हा पहिला पुरस्कार आहे। एका ओसाड गावाचं, पाडा म्हणतो आपण त्याला, एक पाडा म्हणूयात, ओसाड पाड्याचं यांनी नंदनवन करून दाखवलं चैत्राम पवार यांनी। आणि म्हणून वन विभागाकडून या चैत्राम पवारांचा गौरव केलेला आपल्याला दिसतं। तर लक्षात आलं, ज्याप्रमाणे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्राचा, त्याप्रमाणे हा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार म्हणजे आपल्याला आज असं विचारलं की महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे, तर हे बरोबर आहे। त्याच दर्जाचा महाराष्ट्र भूषण दर्जाचा, त्याच प्रकारच्या दर्जाचा हा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार आहे। मी तुम्हाला सांगितलं एक ओसाड पाडा, त्याचं नंदनवन यांनी करून दाखवलं। तशा प्रकारे राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्राप्त झाला, हे लक्षात ठेवायचं। लक्षात आलं, हा झाला एक पुरस्कार आपण अभ्यासला। पुढचा पुरस्कार अभ्यासूया। पुरस्कार कुठला? नुसते शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत नुकतेच। मग शौर्य पुरस्कार जरी 80 जणांना जाहीर झालेले असले, 80 जणांची नावं आपल्याला माहीत नसली, तर कमीत कमी त्याची थोडक्यात माहिती आपल्याला असली पाहिजे। मग आपण विधान पाहूयात। 2024 मध्ये 80 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत। हो, 2024 मध्ये 80 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले विधान बरोबर आहे। यामध्ये 12 जणांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेले आहेत। हो, यामधील 12 जण, 80 मध्ये 12 जण असे आहेत की ज्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेले आहेत। मग अशा प्रकारची विधानं कमीत कमी या पुरस्कारांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे हे पण विधान बरोबर आहे। आपल्याला लक्षात आलं 2024 मध्ये जे शौर्य पुरस्कार देण्यात आले आहेत ते 80 जणांना दिलेले, 80 जवानांना देण्यात आलेले आहेत। आणि त्या 80 जवानांपैकी 12 जवान जे आहेत त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे। दोन्ही विधानं बरोबर आहेत। आता 80 जवानांना शौर्य पुरस्कार दिलाय, हे पुरस्कार कोणी जाहीर केले? भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केले। कोणी जाहीर केले? भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे पुरस्कार जाहीर केले। याच्यामध्ये किती कीर्तिचक्र आहेत, किती शौर्य चक्र आहेत, हे पण एखाद्या वेळेला विचारलं तर माहिती असावं। नावं नसतील माहितीचं चालेल, काही माहिती असणं गरजेचं आहे थोडीफार। तर 6 कीर्तिचक्र आहेत, 16 शौर्य चक्र आहेत। 6 कीर्तिचक्र आणि 16 शौर्य चक्र। शौर्य चक्र याच्यामध्ये या 80 मध्ये 6 कीर्तिचक्र, 16 शौर्य चक्र आहेत आणि 53 सेना पदकं दिली गेलेली आहेत। रचना कशी पहा, तुम्हाला एखाद्या वेळेस विधानात अशा प्रकारची आली, तुम्हाला एवढं तरी कमीत कमी माहिती पाहिजे
की या 80 जे आहेत पुरस्कार, शौर्य पुरस्कार 80 जवानांना दिलेले आहेत, त्यापैकी त्यांची रचना कोणत्या प्रकारची आहे? लक्षात आलं. मग याच्यामध्ये आणखी 4 वायुसेना पदकं पण येतात. वायुसेना पदक आहे आणि आणखी एक जे आहे ते आहे नौसेना पदक. एक नौसेना पदक. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कमीत कमी एवढं तरी, नावं माहिती नसली तरी. द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार दिले 6 कीर्तिचक्र, 16 शौर्य चक्र, 53 सेना पदकं, 4 वायुसेना पदकं, 1 नौसेना पदक आपल्याला असलेलं दिसून येतं. लक्षात आलं. महाराष्ट्राच्या वाट्याला किती शौर्य पुरस्कार आले असं आपल्याला विधानामध्ये दिलं तर महाराष्ट्राच्या वाट्याला 18 शौर्य पुरस्कार आलेले आहेत. 18 शौर्य पुरस्कार. महाराष्ट्राच्या वाट्याला किती शौर्य पुरस्कार आलेले आहेत? 18 शौर्य पुरस्कार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आपल्याला दिसून येतात. तशा प्रकारे आपण या ठिकाणी किती झाले पहा, 16 × 6 22, 22 × 4 26, 27 आणि 53 होत आहेत का 80. तर अशा प्रकारे 80 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर केलेत. 12 जणांना मरणोत्तर आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला 18 शौर्य पुरस्कार आलेले आहेत. 18 शौर्य पुरस्कार या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्या 80 जे शौर्य पुरस्कार मिळाले आहेत 80 जवानांना, त्यांची रचना 6 कीर्तिचक्र, 16 शौर्य चक्र, 53 सेना पदकं, 4 वायुसेना पदकं, 1 नौसेना पदक आहे. अशा प्रकारे शौर्य पुरस्कार जाहीर झालेले आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं. पुढे जाऊयात. हा आपला दुसरा पुरस्कार झाला. तिसऱ्या पुरस्काराकडे आपण जाऊयात. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 जाहीर झालेले आहे. तर महाराष्ट्रामधील विजेता कोण आहे हे आपल्याला विचारले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मधील महाराष्ट्रामधील विजेता कोण आहे? आदलिंग चव्हाण, आदित्य ब्राह्मणे, तुषार कुलकर्णी, मनोज साबळे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आदित्य ब्राह्मणे यांना 2024चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. लक्षात आलं. आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्राप्त झालेला आहे. 22 जानेवारी 2024ला हा पुरस्कार प्रदान पण करण्यात आलेला आहे. म्हणजे 2024च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा. आता हे पुरस्कार कोणामार्फत देण्यात आले तर आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 19 मुलांना पुरस्कार देण्यात आले. त्यातले महाराष्ट्रातले एक जण होते ते आदित्य ब्राह्मणे. आपल्या दृष्टिकोनातून आदित्य ब्राह्मणे आहेत. आपण काय म्हणतोय पहा, पुरस्कार कधी देण्यात आले? हे 2024च्या प्रदान कधी करण्यात आले? आपण म्हटलं 22 जानेवारी 2024 मध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार कोणी प्रदान केले? द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केले. द्रौपदी मुर्मू आपल्या देशाचे ज्या राष्ट्रपती आहेत त्यांनी प्रदान केले. किती मुलांना? 19 मुलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातील मुलगा आहे ज्याला मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचं नाव आहे आदित्य ब्राह्मणे. कुठले आहेत आदित्य ब्राह्मणे? नंदुरबारचे आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधील हे आदित्य ब्राह्मणे आहेत. नंदुरबार या ठिकाणचे हे आदित्य ब्राह्मणे आहेत, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. लक्षात आलं. यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. कशासाठी मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे? तर या ठिकाणी काय झालं की ते आणि त्यांचा चुलत भाऊ एका नदीच्या कडेला किंवा ओढ्याच्या नदीच्या कडेला खेळायला गेले होते. त्यांचा चुलत भाऊ बुडायला लागला आणि चुलत भाऊ बुडायला लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी हे पोहता येत नसताना नदीमध्ये गेले, खोल पाण्यामध्ये गेले, बुडून त्यांचा मृत्यू झाला. पण त्या ठिकाणी त्यांनी न भिता जे शौर्य दाखवलं त्यासाठी त्यांना या आदित्य ब्राह्मणे यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 प्राप्त झालाय. मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार आपण म्हटलं 19 मुलांना प्राप्त झाला. कोणत्या वयोगटातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो याचा जर तुम्ही विचार केला, 5 ते 18 वर्ष, 5 ते 18 वर्ष
या वयोगटातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो. लक्षात आलं? लक्षामध्ये ठेवायचं की अशी मुलं अपवादात्मकरित्या त्यांची क्षमता दाखवून देतात, उत्कृष्ट कामगिरी करून दिली जातात, अशा प्रकारच्या मुलांना हा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. 5 ते 18 वर्ष वयोगटामधील मुलांना दिला जातो. 19 मुलांना जाहीर झाला आहे आणि महाराष्ट्रामधील आदित्य ब्राह्मणे यांना तो प्राप्त झाला आहे. मरणोत्तर प्राप्त झाला हे पण लक्षात ठेवा. विधानामध्ये जर विचारलं तर मरणोत्तर झाला आहे आणि कशा प्रकारे त्यांना मरण आलं हे पण आपण त्याच्यावरती चर्चा केली आहे आणि ते कुठले आहेत तर नंदुरबारचे आहे. लक्षात आलं? प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मधील महाराष्ट्रातील विजेता आदित्य ब्राह्मणे आहेत. हा आपला तिसरा पुरस्कार झाला. चौथा पुरस्कार आपला आजचा 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला? 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे? लक्षात आलं? तर याचा आपल्याला विचारला आहे. 2024 मध्ये आपण माहिती घेतो याची. नुकताच जाहीर झाला आहे. ऑप्शन पहा: डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, कमला सोहनी, असीमा चटर्जी, आदिती पंत. कोणाला जाहीर झाला आहे? 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना. 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना प्राप्त झालेला आहे. लक्षात आलं? या ठिकाणी या पुरस्कारामध्ये कोणाची निवड करायची आहे त्या निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर होते आणि डॉक्टर अनिल काकोडकरांनी या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची निवड केलेली आपल्याला दिसते 2023च्या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कारासाठी. लक्षात आलं? 5 लाख रुपये या ठिकाणी रोख रक्कम दिली जाते आणि एक मानपत्र दिलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना कोणत्या कार्यक्षेत्रासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर वैद्यकीय क्षेत्रामधील त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कार्य, वैद्यकीय क्षेत्रामधील कार्य, या कार्यासाठी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लक्षात आला? 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणास प्राप्त झाला? डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. आपण म्हटलं ज्या निवड समितीने त्यांची निवड केली डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, त्या निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर होते. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? किती रुपये दिले जातात? 5 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते आणि मानपत्र दिले जातात. तशा प्रकारे आणि 2022चा याच्या अगोदरचा जो पुरस्कार होता त्याचा जर तुम्ही विचार केला तर अजीज प्रेमजी यांना मिळाला होता. 2022चा पुरस्कार हा 2023चा सौम्या स्वामीनाथन यांना मिळाला. 2022चा हाच पुरस्कार अजीज प्रेमजी यांना प्राप्त झालेला होता. म्हणजे मागच्या वर्षीचा पुरस्कार अजीज प्रेमजी यांना प्राप्त झाला होता 2022चा. 23चा कुणाला? यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना वैद्यकीय क्षेत्रामधील कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. लक्षात आलं? हा होता आपला चौथा पुरस्कार. मला वाटतं हे तुमच्या लक्षात राहिलं असेल. पुढे जाऊयात. आजचा 5वा पुरस्कार पहा. 20 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला? 20 फेब्रुवारी 2024ला कुठे पार पडलाय? कुठे पार पडले हे पण महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये पार पडलाय. मुंबईत पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला? ॲनिमल, मिसेस चटर्जी व्हॅस नॉर्वे, जवान, पठाण. लक्षात आलं? कोणत्या? मुंबईत पार पडलेला आपण काय म्हणतोय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार. या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ॲनिमल, मिसेस चटर्जी व्हॅज नॉर्वे, जवान, पठाण कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला? त्याचं उत्तर आहे जवान चित्रपटाला प्राप्त झाला. लक्षात आलं? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय सोहळा
कोणत्या शहरामध्ये पार पडला हे पण विचारतील. मुंबईमध्ये पार पडलेला आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामधल्या काही गोष्टी आपण पाहूयात. हा चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. आपण म्हणतोय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे? शाहरुख खान ठरला आहे अभिनेता. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे? शाहरुख खान हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे. जवान या चित्रपटासाठी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे? राणी मुखर्जी ठरली आहे अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे? राणी मुखर्जी. कोणत्या चित्रपटासाठी ठरलेली आहे? ती ठरलेली आहे मिसेस चॅटर्जी वॅज नॉर्वे. जर तुम्ही इमोशनल असाल, पिक्चर बघताना तुम्हाला रडायला येत असेल तर हा पिक्चर नक्की बघा. नक्की तुमच्या भावना तुम्हाला आवडता येणार नाही आहेत. आता काय पाहिलं पहा आपण. सर्वोत्कृष्ट चित्रपट जवान पाहिला. सर्वोत्कृष्ट अभिनेता आपल्या लक्षात आलं शाहरुख खान आहे जवान चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी आहेत मिसेस चॅटर्जी वॅज नॉर्वे यासाठी. लक्षात आलं? हां. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहेत? तुम्ही ॲनिमल पिक्चर पाहिला असेल तर त्याचे दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. कोण आहेत? संदीप रेड्डी वंगा. संदीप रेड्डी वंगा. संदीप रेड्डी वंगा हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक ज्यातलं जरी विचारलं, दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा. कोणत्या चित्रपटासाठी? ॲनिमल चित्रपटासाठी. लक्षात आलं? आता हे 3 महत्त्वाचे आपल्याला तोंडपाठ पाहिजे. पहिली गोष्ट आपण पाहिलं की सर्वोत्कृष्ट चित्रपट जवान आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान चित्रपटासाठीचा आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वॅज नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ॲनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना प्राप्त झालेला आहे. आता सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक कोण होते? एक संगीत दिग्दर्शक. या ठिकाणी दिग्दर्शक म्हणलं पिक्चरचं. आता संगीत दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक कोण ठरलेले आहेत? सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि कोणत्या चित्रपटासाठी? अनिरुद्ध रविचंद्र असं त्यांचं नाव आहे. अनिरुद्ध रविचंद्र. आणि हे पण जवान चित्रपटासाठी ठरलेले आहेत. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. लघुपट कोणता आहे? सर्वोत्कृष्ट लघुपट कोणता आहे? सर्वोत्कृष्ट लघुपट आहे गुड मॉर्निंग. ह्या लघुपटाबद्दल विचारलं, गुड मॉर्निंग. सर्वोत्कृष्ट लघुपट कोणता आहे? सर्वोत्कृष्ट लघुपट गुड मॉर्निंग आहे. लक्षात आलं? सर्वोत्कृष्ट लघुपट. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कोणता पिक्चर आहे? आंतरराष्ट्रीयचा विचार केला तर ओपनहाइमर हा चित्रपट आहे. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म आपण या ठिकाणी म्हणूयात थोडंसं आंतरराष्ट्रीय. हां ठीक आहे, ते नुसतं नाव घेऊयात आपण. ओपनहाइमर आंतरराष्ट्रीय ओपनहाइमर आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कोणती आहे? सर्वोत्कृष्ट ओपनहाइमर आहे. हे लक्षात. कोणती वेब सिरीज सर्वोत्कृष्ट ठरली? फर्जी. वेब सिरीजचं नाव आहे फर्जी. मला वाटतं ॲमेझॉनवरती आहे, प्राईम व्हिडिओ. हां, ॲमेझॉन प्राईमवरती हे दिसते, कदाचित त्याच्यावरती आहे. तर फर्जी हे सर्वोत्कृष्ट काय आहे? तर वेब सिरीज आहे. सर्वोत्कृष्ट टी व्ही मालिका कोणती? गुम है किसी के प्यार में. तर एवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा.
आता हे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज, सर्वोत्कृष्ट TV मालिका हे विचारले जाणार नाही, पण तुम्हाला माहीत असावं आणि लक्षात राहील. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज मी तुम्हाला सांगितलं फर्जी या नावाचे. सर्वोत्कृष्ट TV मालिका जी तुमच्या सहज लक्षात राहील, गुम है किसी के प्यार में. तर अशा प्रकारे हे आपण म्हटल्याप्रमाणे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या की ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय काय सांगितलं पहा. सर्वोत्कृष्ट चित्रपट सांगितला जवान. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी तुम्हाला सांगितलं मी. राणी मुखर्जी कोणत्या चित्रपटासाठी? मिसेस चॅटर्जी वॅज नॉर्वे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ॲनिमल या चित्रपटासाठी संदीप रेड्डी वेंगा. त्याच्यानंतर आपण विचार केला संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंद्र यांचा विचार केला जवान या चित्रपटासाठी. त्याच्यानंतर आपण काय काय विचार केला पहा. सर्वोत्कृष्ट लघुपट गुड मॉर्निंग. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट ओपनहाइमर आहे. आणि या ठिकाणी आपण याचा विचार केला की सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती? फर्जी. सर्वोत्कृष्ट TV मालिका कोणती? गुम है किसी के प्यार में. तर हे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार प्रश्न विचारला, तर याच्यावरती फिरण्याची शक्यता मला वाटली. मग याच्यातले बरेचसे जे काही पॉईंट्स आपल्याला आवश्यक नव्हत्या ते मी दूर करून जेवढे आपल्याला आवश्यक आहेत तेवढे पाहिलेत. सगळे पॉईंट्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर मग मात्र तुम्हाला इंटरनेटवरती सर्च करावा लागेल. पण मला वाटतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढं महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात. ठीक आहे, पुढच्या पुरस्काराकडे जाऊयात. हे आपला 5वा पुरस्कार आज आपण पाहिला. 6व्या पुरस्काराकडे जाऊयात. 31 जानेवारी 2024 रोजी पहिला शिव सन्मान पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आलेला आहे? 31 जानेवारी 2024 रोजी पहिला शिव सन्मान पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आलेला आहे? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी. पहिला शिव सन्मान पुरस्कार शिवभक्तांकडून दिला जाणारा शिव सन्मान पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? यांच्यापैकी एकाला प्राप्त झाला आहे. कोणाचं नाव तुम्हाला सांगता येईल? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी. नरेंद्र मोदींना प्राप्त झाला. 31 जानेवारी 2024ला पहिला शिव सन्मान पुरस्कार नरेंद्र मोदींना जाहीर झालेला आहे. हे लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदींना जाहीर झालेला आहे. ठीक आहे, हा आपला 6वा पुरस्कार थोडक्यात आपण पाहिला आणि एवढंच या पुरस्कारासाठी महत्त्वाचं होतं. पुढचा पुरस्कार 7वा पुरस्काराचा आपण पाहतो. 30 जानेवारी 2024 रोजी 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आहे? महत्त्वाचा पुरस्कार. आजचा 7वा पुरस्कार 31 जानेवारी 2024ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2023चा हा पुरस्कार होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला? सचिन पिळगावकर, आशा भोसले, अप्पासाहेब धर्माधिकारी, नितीन गडकरी. कोणाला प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार? आता या ठिकाणी हे जे ऑप्शन्स दिलेत याच्यामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर मात्र दिलेलं नाही आहे. मग याच्यामध्ये जो पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे तो पुरस्कार अशोक सराफ यांना प्राप्त झाला. हे लक्षात ठेवा. हा ऑप्शन पाहिजे होता 4था, तर तिथे नितीन गडकरी दिलेला दिसतोय, पण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं? अशोक सराफ. 30 जानेवारी 2024ला 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय? तर अशोक सराफ यांना प्राप्त झालाय. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लक्षात राहील अशोक सराफ. इथे अशोक सराफ कुठल्या तर एका ऑप्शनमध्ये अशोक सराफ असणं गरजेचं होतं. तर आपण म्हणूयात 4था ऑप्शन अशोक सराफ. मग 4था ऑप्शन आपल्या बरोबर आहे. लक्षात आलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून मी याच्या अगोदर पण पाहिलं. महाराष्ट्र वन भूषण पुरस्कारचा विचार करताना आपण हे उल्लेख केलेला होता की महाराष्ट्र सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण. कोणाला प्राप्त झाला आहे? तर या अशोक सराफ यांना प्राप्त झाला आहे. या ठिकाणी हा पुरस्कार कोणाला द्यायचा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती आणि त्या समितीनं अशोक सराफ यांची निवड केली होती. लक्षात आले? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. याचं स्वरूप काय आहे? हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार का तुम्हाला माहिती पाहिजे, महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कमीत कमी थोडक्यात माहिती पाहिजे.
25 लाख रुपये रोख दिले जातात. 25 लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र या ठिकाणी दिले जातात. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्राप्त झाला होता? पु ल देशपांडे. तुमच्या लगेच लक्षात राहील, साहित्यासाठी पु ल देशपांडेंना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला होता 1996 मध्ये. स्थापना 1995ला झालेली होती आणि सुरुवात पुरस्कार द्यायला 1996 पासून. मग 1996चा पहिला पुरस्कार पु ल देशपांडेंना प्राप्त झाला आणि आज आपण विचार करतोय 2023चा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेला आहे. लक्षात आलं? महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. लक्षात आलं? पुढे जाऊयात. 7 पुरस्कार आपण पाहिले. आजचा आपला 8वा पुरस्कार संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला? आता कोणत्या संस्थेला? ऑप्शन पहा. केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय तटरक्षक दल, 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल. पॅराशूट वैमानिकांसाठी आहे संस्था असणारी. संस्थात्मक श्रेणींमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? आपल्याला विचारतील. 23 जानेवारीला घोषणा झाली या पुरस्काराची आणि या पुरस्काराचा विचार केला तर 51 लाख रुपये आणि प्रमाणपत्र या पुरस्कारामध्ये दिलं जातं. आणि या पुरस्काराचं वैशिष्ट्य, हा पुरस्कार कोणाला दिला जातो? फक्त भारतीय नागरिक आणि भारतीय संस्थेलाच हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराचा जर विचार केला, या पुरस्काराच्या उद्देशाचा विचार केला तर आपत्ती व्यवस्थापनाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये भारतातील एखाद्या व्यक्तीनं, भारतातील एखाद्या संस्थेनं जे योगदान दिलंय, जे अमूल्य योगदान दिलंय, निस्वार्थीपणे सेवा केलेली आहे, त्यांचा गौरव या पुरस्कारामधून केला जातो आपत्ती व्यवस्थापनाच्या कालावधीमध्ये. लक्षात आलं? अमूल्य योगदान, निस्वार्थीपणे केलेले योगदान, त्यांचा गौरव या ठिकाणी केला जाईल. मग आता संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झाला? 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला प्राप्त झाला. लक्षात आलं? तशा प्रकारे मग याच्यामध्ये पुरस्कार देताना 2 प्रकार आहे. जर संस्था असेल तर 51 लाख रुपये आणि प्रमाणपत्र, व्यक्ती असेल तर 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र, असे 2 प्रकारे पुरस्कार. संस्था आहे, संस्थेला 25 लाख रुपये, व्यक्ती असेल 5 लाख रुपये पुरस्काराचं स्वरूप. तशा प्रकारे हे आपला 8वा आजचा पुरस्कार सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळालेला आहे? 2024चा. लक्षात आलं? 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला प्राप्त झालेला आहे. प्रश्न आला की लगेच तुम्हाला आता कळेल. आजचा आपला 9वा पुरस्कार कोणता आहे पहा. 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला आहे? 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा विचारलाय. आता राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये कुठला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास प्राप्त झालाय? अजित वाडीकर वाय, सुभेदार बाईपण भारी देवा वाळवी कोणत्या चित्रपटाला प्राप्त झालेला आहे? लक्षात आलं? महाराष्ट्र चित्रपट सृष्टीमधील हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे म्हणून आपण घेतला. याची या पुरस्काराची आपण म्हटल्याप्रमाणे 57वी आवृत्ती आहे. लक्षात आलं? हा पुरस्कार कधी जाहीर केला गेलाय आपण लिहिले का? तर हा पुरस्कार 22 फेब्रुवारी 2024ला प्रदान करण्यात आला, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 22 फेब्रुवारी 2024 ला प्रदान करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की मराठी चित्रपटा सृष्टीमधील हा प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून गणला जातो. 1962 पासून याची सुरुवात झाली, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर लगेच याची सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे. आणि हा पुरस्कार सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला आहे? तर हा पुरस्कार सोहळा वरळी मुंबई या ठिकाणी पार पडला आहे. कुठे पार पडला? 22 फेब्रुवारी 2024ला वरळी मुंबई या ठिकाणी हा पुरस्कार पार पडलेला आहे. वरळी मुंबई. तर हे पण आपल्या लक्षात आलं. राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
वरळी मुंबईला पार पडला आहे, 22 फेब्रुवारी 2024ला पार पडलेला आहे। याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला, याच्यातला एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। मला वाटतं इतक्या वेळ चर्चेमध्ये तुम्ही एखादा ऑप्शन निवडून ठेवलेला असेल। अजित वाडीकर वाय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला आहे। कदाचित तुम्हाला विशेष वाटेल की हा चित्रपट काढण्या अगोदर त्या संकल्पनेवर 12 वर्ष अभ्यास झाला आहे, 12 वर्ष अभ्यास केला त्याच्यावरती। त्याच्यानंतर हा चित्रपट निर्माण करायला 109 दिवस यांना लागले। तशा प्रकारचा हा अजित वाडीकर वाय हा सर्वोत्कृष्ट चित्रपट, आणि आपण हे कुठलाही निवडू पण हा नक्की निवडणार नाही बऱ्याचदा, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे। अजित वाडीकर वाय हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार त्याला मिळाला आहे। त्याच्यानंतर आता आपण काही पुरस्कार जे मिळालेत त्यांचा पण विचार करूयात। गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या गायकाला मिळाला आहे, या ठिकाणी आपण एक एक पाहूयात। गान सम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, कोणत्या पार्श्वगायकाला मिळाला आहे, त्यांचं नाव आहे सुरेश वाडकर। सुरेश वाडकर या पार्श्वगायकाला मिळाला आहे। काही पुरस्कार याच्यातले आता याच्यामधलेच या पुरस्कार सोहळ्यामधले गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकरांना प्राप्त झाला आहे। राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे, या ठिकाणी आपण म्हणत राज कपूर। कोणता पुरस्कार आपण म्हटलं, जीवन गौरव पुरस्कार। हे जर विचारलं तर हे पण तुमच्या लक्षात राहील, जीवन गौरव। राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय, तर हा हेलन या अभिनेत्रीला प्राप्त झालाय 2022चा। हेलन जुने पिक्चर सलमान खानची सावतराई। राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हेलन या अभिनेत्रीला प्राप्त झाला। राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय, राज कपूर विशेष योगदान राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला प्राप्त झाला 2022चा, विधू विनोद चोप्रा दिग्दर्शक आहेत। विधू विनोद चोप्रा या दिग्दर्शकांना प्राप्त झालाय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्राप्त झालाय। त्याच्यानंतर चित्रपती म्हणजे फिल्म मेकर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, या ठिकाणी आपण पाहूयात। व्ही शांताराम जीवन गौरव व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2022चा उषा नाईक या अभिनेत्री आहेत। उषा नाईक या अभिनेत्री आहेत, यांना मिळाला आहे व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार। थोडक्यात जाता जाता काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या आणि शेवटचा एक आपल्याला सांगतायत फिल्म मेकर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, या ठिकाणी आपल्याला म्हणतायत, या ठिकाणी आपण म्हणूयात व्ही शांताराम विशेष योगदान व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2022चा कोणाला मिळालाय? नागराज मंजुळे यांना मिळालाय। अभिनेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं नाव तर तुम्हाला नक्की माहीत असेल, नागराज मंजुळे। तशा प्रकारे हा पुरस्कार सोहळा प्राप्त झाला। ह्याच्यामधल्या काही बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्या। 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 57वा म्हणतोय मी, कोणत्या चित्रपटास प्राप्त झाला? असा ऑप्शन झाला तर अजित वाडीकर वाय या चित्रपटास प्राप्त झाला आहे। 22 फेब्रुवारी 2024ला हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे, असा आपण विचार केला। कोणत्या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे?
वरळी मुंबई या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा प्राप्त पडला आहे. त्याच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमधील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे असं मी तुम्हाला सांगितलं, कारण 1962 पासून हा पुरस्कार सोहळा सुरू आहे. त्याच्यानंतर आपण काय काय पाहिलं, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकरांना प्राप्त झाला आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हेलन या अभिनेत्रीला प्राप्त झाला आहे. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार विदू विनोद चोप्रा व्ही चोप्रा यांना प्राप्त झाला आहे. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार उषा नाईक या अभिनेत्रीला प्राप्त झाला. आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्राप्त झालेला आहे. तशा प्रकारे आज आपण किती पुरस्कार पाहिले पहा, 9 पुरस्कारांचा आज आपण अभ्यास केला. मला वाटतं या प्रश्नांच्या माध्यमातून एक दोनदा रिव्हिजन झाली की 9च्या 9 पुरस्कार तुमच्या लक्षामध्ये राहतील. मग आपण उद्या आणखी 3 ते 4 पुरस्कारांसह आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जेवढं आवश्यक आहे तेवढे सगळ्या मुद्द्यांसह उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.